नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. आजचा आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. एकही स्टेप न गाळता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणीवर पूर्णपणे प्रभुत्व मिळवणे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण नक्की काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी सुवर्णसूत्र, त्यानंतर एखादं विशिष्ट पद कसं शोधायचं, हरवलेला एन कसा काढायचा आणि शेवटी समीकरणे कशी सोडवायची. या स्टेप बाय स्टेप पद्धतीमुळे आपल्याला हे अगदी सहज समजेल. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. ते म्हणजे अंकगणिती श्रेणीचं सुवर्णसूत्र. या संपूर्ण प्रवासाचा पाया इथेच रचला जाणार आहे. प्रत्यक्ष सूत्र पाहण्याआधी अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी एक संख्यांची माला असते जिथे कोणत्याही दोन लागोपाठ येणाऱ्या संख्यांमधला फरक नेहमी सारखाच म्हणजे स्थिर असतो. ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर असली की पुढचं काम खूप सोपं होतं. आणि आता आपलं आजचं सुवर्णसूत्र TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. हे एकच समीकरण आज आपली सगळी कोडी सोडवणार आहे. हे अगदी डोक्यात फिट बसवून ठेवा. आता या सूत्रातल्या प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घेऊया. A म्हणजे मालिकेतील पहिलं पद, D म्हणजे कॉमन डिफरन्स म्हणजेच तो सारखा असलेला फरक, N म्हणजे पदाचा क्रमांक किंवा एकूण पदे, आणि TN म्हणजे त्या nव्या स्थानावर असलेली नेमकी व्हॅल्यू. अगदी सोपं आहे, बरोबर? आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण सूत्राचा प्रत्यक्ष वापर करून एखादं विशिष्ट पद कसं शोधायचं ते पाहणार आहोत. इथे आपण काही प्रत्यक्ष वर्गात सोडवलेली उदाहरणे पाहू शकतो. यात 24वे आणि 27वे पद कसे शोधले आहे ते दाखवलंय. आपण हेच गणित आता अगदी सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया. तर आपला पहिला प्रश्न असा आहे की 12, 16, 20, 24 अशा या मालिकेत थेट 24व्या स्थानावर कोणती संख्या असेल. आता मधले सगळे आकडे मोजत बसण्यापेक्षा या सूत्राच्या मदतीने थेट उडी कशी मारायची ते आपण पाहूया. एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिली स्टेप, A ची किंमत 12 आहे. दुसरी स्टेप, D म्हणजेच फरक काढायचा. 16 वजा 12 म्हणजे उरले 4. तिसरी स्टेप, सूत्रात N ची किंमत 24 ठेवायची. आता सर्वात महत्त्वाचं, नेहमी आधी कंसातली वजाबाकी करायची. 24 वजा 1 म्हणजे 23. मग गुणाकार, 23 गुणिले 4 म्हणजे 92. आणि शेवटी त्यात 12 मिळवायचे. 12 अधिक 92. आणि आपलं उत्तर आलं 104. म्हणजेच 24व्या स्थानावर बरोबर 104 हीच संख्या असेल. बघितलंत? स्टेप्स फॉलो केल्या की गणितात अजिबात चूक होत नाही. आता थोडासा ट्विस्ट. समजा संख्यांची मालिका खाली उतरत चाललीय, जसं की 9, 4, उणे 1, उणे 6. तर या मालिकेतील 27वे पद कोणते असेल? इथे कॉमन डिफरन्स काढताना थोडं नवं आव्हान समोर उभं राहतं. इथे लक्ष द्या. आपलं पहिलं पद आहे 9, पण D काढताना दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं असतं. म्हणजे 4 मधून 9 वजा केले की मिळतात उणे 5 म्हणजेच -5. आता सूत्रात N ची किंमत 27 टाकूया. कंसात 27 वजा 1 म्हणजे 26. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्लस आणि मायनसचा गुणाकार नेहमी मायनस येतो. त्यामुळे 26 गुणिले उणे 5 होतील उणे 130. आपलं समीकरण झालं 9 वजा 130. आणि उत्तर येतं उणे 121 म्हणजेच -121. यावरून एक गोष्ट क्लिअर होते की आपलं हे सुवर्णसूत्र वाढत्या आणि उतरत्या अशा दोन्ही मालिकांसाठी अगदी परफेक्ट काम करतं. तिसरा भाग, हरवलेला N शोधणे. आता आपण व्हॅल्यू शोधण्याऐवजी एखाद्या संख्येचा नेमका क्रमांक किंवा स्थान कसा काढायचं ते पाहणार आहोत. हा एक अतिशय लोकप्रिय प्रश्न आहे. 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या एकूण किती आहेत? आता हे सोडवण्यासाठी आपल्याला आधी स्वतःची एक संख्यांची मालिका तयार करावी लागेल. चला हे सोडवूया. 5ने भाग जाणारी पहिली 3 अंकी संख्या कोणती? 100. म्हणजे आपला A झाला 100. आणि शेवटची 3 अंकी संख्या कोणती? 995. म्हणजे TN झाला 995. फरक अर्थातच 5चा आहे. आता समीकरण असं बनेल, 995 बरोबर 100 अधिक कंसात N वजा 1 गुणुले 5. आता लक्ष द्या, 100ला डावीकडे घेऊया म्हणजे ते वजा होतील. 995 वजा 100
उरले 895. या 895ला 5ने भागल्यावर उत्तर येतं 179. आणि शेवटी nची किंमत काढण्यासाठी उणे 1ला उजवीकडे पाठवूया म्हणजे तो अधिक 1 होईल. 179 अधिक 1 म्हणजे बरोबर 180. याचा अर्थ असा की 5ने भाग जाणाऱ्या बरोबर 180 3 अंकी नैसर्गिक संख्या आहेत. एवढा मोठा प्रश्न एका साध्या समीकरणाने किती पटकन सुटला. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि चौथ्या भागावर. एकाच वेळी 2 समीकरणे म्हणजे सिमल्टेनियस इक्वेशन्स कशी सोडवायची. हा थोडा ॲडव्हान्स्ड भाग आहे, पण काळजी करू नका. कितीही गुंतागुंतीचं गणित असलं तरी त्याचा बेस आपलं तेच सुवर्णसूत्र असणार आहे. हे आपण आता पाहू. चला हे सर्वात मोठं कोडे सोडूया. प्रश्न असा आहे की जर 11वं पद 16 असेल आणि 21वं पद 29 असेल तर 41वं पद कोणतं. इथे गंमत अशी आहे की आपल्याला पहिलं पद ए आणि फरक डी यापैकी अजून काहीच माहीत नाहीये. सर्वात आधी दोन्ही समीकरणे समोरासमोर ठेवूया. सुवर्णसूत्र वापरून पहिलं समीकरण बनतं 16 बरोबर ए अधिक 10d आणि दुसरं बनतं 29 बरोबर ए अधिक 20d. अशी तुलना केली की पुढची वजाबाकीची स्टेप अगदी सोपी वाटू लागते. चला स्टेप बाय स्टेप पाहू. दुसऱ्या समीकरणातून पहिलं समीकरण वजा केलं की ए कॅन्सल होतो आणि उरतं 13 बरोबर 10d म्हणजेच d ची किंमत आली 1.3. आता ही d ची किंमत पहिल्या समीकरणात टाकली की मिळतं 16 बरोबर a अधिक 13 म्हणजेच a ची किंमत आली 3. आता a आणि d दोन्ही मिळालेत. हे 41वे पद काढण्यासाठी शेवटच्या वेळी सुवर्णसूत्रात टाकूया. 41वे पद बरोबर 3 अधिक कंसात 40 गुणिले 1.3. 40 गुणिले 1.3 होतात 52 आणि 3 अधिक 52 म्हणजे अंतिम उत्तर येतं 55. यावरून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. जर आपण गणितातल्या सगळ्या स्टेप्स एकामागोमाग एक आणि न चुकता सोडवल्या तर कोणतंच गणित अवघड नसतं. शेवटी जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो. जर फक्त एक सुवर्णसूत्र वापरून आपण संख्यांच्या अशा मालिका उलगडू शकतो तर आपल्या आजूबाजूच्या जगात अशा अजून किती गुंतागुंतीच्या गोष्टी असतील ज्यांचा पॅटर्न आपण शोधू शकतो. विचार करा आणि हो, गणिताची अशीच प्रॅक्टिस करत रहा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.